नमस्कार मंडळी, आज आपण सोडा न वापरता अगदी कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारे हॉटेल स्टाईल उडीद डाळीचे वडे पाहणार आहोत। त्याला छान शेप येण्यासाठी, आकार येण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगणार आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता डाळीमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे। 5 ते 6 तासासाठी आपल्याला ही डाळ भिजू घालायची आहे। 5 तास झालेले आहे। इथे आपली उडीद डाळ छान भिजलेली आहे। मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालताना झाऱ्याने घालायची आहे। डाळीसोबत जेवढं थोडंसं पाणी जाईल तेवढंच पाणी आपल्याला इथे घालायचं आहे। एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही। मी इथे जास्तीचं पाणी घातलेलं नाही आहे। झाऱ्यासोबत जेवढं पाणी जाईल तेवढंच पाणी घातलेलं आहे। तुम्ही हवं तर 1 ते 2 चमचे घालू शकता, यापेक्षा जास्त घालू नका। आता मिक्सरमध्ये हे छान बारीक फिरवून घेऊया। वाटलेली जी डाळ आहे ती एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित एकत्र करता येईल। आपल्याला या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे, याच्यापेक्षा पातळ करू नका। आता हे छान हाताने फेटून घ्यायचं आहे। एकाच दिशेने आपल्याला हे सतत हलवत 5 मिनिट फिरवून घ्यायचं आहे। यामुळे मिश्रण चांगलं हलकं फुलकं होतं। इथे आपण छान हे बॅटर फिरवून घेतलेलं आहे। आता एक गोळा घ्यायचा आहे आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे, त्यावर हे मिश्रण घालायचं आहे। मिश्रण वर तरंगलं म्हणजे परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालं आहे। मिश्रण जे आहे अजिबात खाली बसलेलं नाही आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। तेल इथं गरम झालेलं आहे। हाताला थोडंसं पाण्याचा हात लावून छान इथे मी गोल उडीद वडा करून घेतलेला आहे। पण प्रत्येक वेळी गोल होईलच असं नाही, त्यामुळे मी इथे एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि या पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे। त्यावर डाळीचं जे पीठ आहे ते असं चाळणीवर ठेवायचं, पाण्याचा हात लावून मध्ये गोल करायचा आहे। इथे आपला अगदी मस्त असा गोल मेदूवडा तयार होतो आणि सगळ्या मेदूवड्याचा आकार अगदी छान गोल गरगरीत तयार होतो। सगळे मेदूवडे आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया। फक्त मेदूवड्याचं जे मिश्रण आहे ते घेताना हाताला थोडंसं पाणी लावलं की अगदी सहज गोल मेदूवडा तयार होतो। आणि हाताला पाणी लावल्यामुळे वड्याचं जे मिश्रण आहे ते सुद्धा हाताला चिटकत नाही। दोन्ही बाजूने मध्यम आचेवर आपल्याला हे छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। इथे आपले अगदी मस्त असे खमंग, कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारे मेदूवडे तयार झाले आहेत। आजच्या मेदूवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मेदूवडा आतून सुद्धा अजिबात कच्चा राहिलेला नाहीये, खूप छान लागतात। नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कळवा।